माझं नाव गौरांगी मिळसलाल आहे. मला सायन्स स्ट्रीममधनं 96% आले आहेत. माझं नाव रिया चौधरी. मला 91.53% आहे सायन्समध्ये. मी आर्ट्समध्ये 97.83 मार्क्स आणले, पर्सेंटेज आणले. माझं नाव श्रावणी देवी. मी सायन्समध्ये आहे. मला 92% भेटले आहे. खाऊ घाला नॅचरल नॅचरल नॅचरल. बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यावर्षी बोर्डाला जे आहे निकालामध्ये 89.81% हा पूर्ण निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये मुलींनी जी आहे ती बाजी मारलेली पाहायला मिळते. खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये मुलीच बाजी मारताना पाहायला मिळतात. आपल्या बरोबर काही मुले आहेत ज्यांनी सध्या या परीक्षेमध्ये बाजी मारलेली पाहायला मिळते आणि चांगले आकडे जे त्यांचे जे आहेत ते वेगवेगळ्या विषयांमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमका कसा अभ्यास केला, नेमका त्यांचा प्रवास कसा होता, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगशील, सुरुवातीला तुझं नाव सांग आणि कुठल्या स्ट्रीम मधून तू अभ्यास करतेस? माझं नाव गौरांगी मिळसलाल आहे. मला सायन्स स्ट्रीममधनं 96% आले आहेत. बर, कशा पद्धतीने अभ्यास केलास? खरं तर सायन्सला थोडीशी भीतीचं वातावरण असतं की एखादा विषय कमी मार्क पडला म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं पुढे सीईटी साठी किंवा नीट साठी. कशा पद्धतीने हा अभ्यास केलास, कशी जुळव केलेली आहेस किंवा कुणाचं मार्गदर्शन लावलं, थोडंसं सांग. गायडन्ससाठी तर माझे पॅरेंट्स खूप सपोर्ट केले आहेत आणि टीचर्स पण होते. असं एक सब्जेक्ट हार्ड म्हणजे असं काही नव्हतं. सगळे सब्जेक्ट इक्वली हार्ड होते. तर सगळ्यांना इक्वल टाइम द्यावा लागतं आणि हार्ड रिव्हिजन करावं लागतं. बर, तुझा काय हा प्रवास कसा होता? किती पर्सेंट मिळाले तुला? नाव सांग आणि हो, माझं नाव रिया चौधरी. मला 91.53% आहे सायन्समध्ये. आणि माझा पण थोडा डिफिकल्टच प्रवास होता कारण एक्झाम्सच्या मध्ये माझी तब्येत बिघडलेली थोडी. सो मी पूर्ण 10 डेज आधीच थोडं पूर्ण कव्हर केलेलं. बर, आता काय ज्यावेळेस हा निकाल बघितलास तू वेबसाईट वरती, घरी कळवलंस, त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? त्यांचा आनंद कशा प्रकारचा होता? हो, खूप खुश होते सगळे. म्हणजे मम्मीने बघितलं आधी, तिला आसू आले तिच्या डोळ्यात. मग मला पण खूप धगधग होत होतं की वा एवढे चांगले आले. मग खूप चांगलं वाटलं. खूप चांगलं वाटते. तर बघायला गेलं तर माझ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सगळ्या मुली आहेत आणि या सगळ्या मुलींनी सायन्स असेल किंवा वाणिज्य शाखा असेल किंवा आर्ट्स असेल, या सगळ्या विषयांमध्ये जे आहे ते टॉप केलेलं आहे. आपल्या बरोबर जिया आहे. जिया, कुठल्या शाखेमध्ये तू टॉप केलेला आहेस आणि कसा होता हा सगळा प्रवास? मी आर्ट्समध्ये 97.83 मार्क्स आणले, पर्सेंटेज आणले. आणि मी सगळ्यात पहिले सगळे कॉन्सेप्ट क्लिअर केलेत आणि मग खूप सारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेत आणि ते टीचर्सला इव्हॅल्युएशनसाठी दिलेत. आणि मग माझे मिस्टेक्स जे होते ते मी प्रॉपरली फिक्स करून मग पेपर दिलेत बोर्डाचे, म्हणून चांगले आहे. बोर्डाचा पेपर म्हटल्यानंतर ना विद्यार्थ्यांचा कस लागतो. खरं तर या सगळ्यामध्ये मार्गदर्शन होतच असतं. काय मार्गदर्शन कशा पद्धतीने तुला मिळालं किंवा कशा पद्धतीने तू हा अभ्यास केलास? मी ऍक्च्युली खूप काम माइंडने सगळा अभ्यास केला. मी स्ट्रेस घेणं खूप कमी स्ट्रेस घेतला मी. आणि मी ट्राय केलं की जास्त टेन्शन वगैरे घेणार नाही पेपरमध्ये, म्हणून पेपर देताना जास्त डिस्ट्रॅक्शन्स पण नव्हते. तू कुठल्या शाखेमधून आहेस आणि काय नेमका अनुभव आहे तुझा? आता आज निकाल लागलेला आहे. तुझं नाव सांग आणि किती पर्सेंट मिळाले? माझं नाव श्रावणी देवी. मी सायन्समधून आहे. मला 92% भेटले आहे. मी अभ्यास केला, रेग्युलर अभ्यास केला, पेपर सॉल्व्ह केले, PYQs जे करावेच लागतात. आणि मला टीचर्सने सपोर्ट केला, मला घरच्यांनी सपोर्ट केला. या सगळ्या प्रवासामध्ये आता पुढचं तुमचं ध्येय काय असणार आहे? खरं तर 12वी ओलांडलेली आहे तुम्ही, आता चांगले मार्क देखील मिळालेले आहेत. हा टप्पा किती महत्वाचा आहे आणि या पुढचा प्रवास कसा असणार आहे? हा टप्पा खूप इम्पॉर्टंट असतो. हा तुमचा टर्निंग पॉईंट असतो. मी पुढे इंजिनिअरिंग करणार आहे. मोस्टली कम्प्युटर सायन्समध्येच जाणार आहे मी. आणि माझी लहानपणीपासून ती आवड आहे, मी त्याच्यातच आहे. तेच बरं, आता आगामी काळामध्ये पुढच्या वर्षी जे काही विद्यार्थी 12वीची परीक्षा देतील त्यांना काय सांगशील? काय सल्ला असेल अभ्यासाच्या बाबतीत? कारण सायन्स स्ट्रीम ही महत्वाची स्ट्रीम मानली जाते. खरं तर घडवण्याचं काम करतात, ते डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, मोठमोठ्या गोष्टींमध्ये काम करण्याचं शास्त्रज्ञ सुद्धा या शाखेमधून जास्त आहेत. काय सल्ला असेल विद्यार्थ्यांना? तुम्ही रोज जेवढा होईल तेवढा अभ्यास करा, प्रॅक्टिकल वेळेत करा, कॉलेज अटेंड करा. असं नका करू, कॉलेज बुडवू नका, कारण की एंडला खूप लोड येतो. सगळं वेळेत सबमिट करा, टीचर्सचं ऐका. बघितलं तर या विद्यार्थ्यांनी जे आहे ते अभ्यासपूर्वक काम करून आणि नियोजन करून जे आहे ते चांगले मार्क मिळवलेले आहेत. माझ्या हातामध्ये कागद आहे. खरं तर फर्ग्युसन महाविद्यालयाला जे आहे ते 96.45 सायन्स शाखेमध्ये आणि
आर्ट्समध्ये 97.68%, तर टोटल त्यांचा 96.83% असा निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळते. बोर्डाच्या निकालाप्रमाणेच फर्ग्युसन महाविद्यालयानं देखील अव्वल क्रमांक मिळवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु या सगळ्यामध्ये चर्चा होतीये ती मुलींच्या लागलेल्या निकालाची. खरं तर मुली गेल्या काही वर्षांपासून अव्वल ठरत आहेत. मुलं कुठं कमी पडत आहेत की काय, अशा प्रकारचा प्रश्न जे उपस्थित होताना पाहायला मिळते. सगळे अपडेट तुम्हाला पोहोचत असतो, त्यामुळे जुळून राहा नवराष्ट्रासोबत. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.